हाय, वेलकम टू माय चॅनल. तर काय आहे ना, आपण आपल्या कामावरती जर हार्डवर्क घेतलं, आपल्या स्वतःवरती हार्डवर्क घेतलं तर आपण लॉंग टर्म चालणार म्हणजे चालणारच. जर आपण आपल्या स्वतःला एका गोष्टीमध्ये स्टक करायला लागलो आणि स्वतःला सांगत गेलो मला हे काम आहे ते काम आहे, मला रोज इतके कामं करावं लागतात, मी कधी वेळ काढू, आणि आपण आपल्या स्वतःवरती खर्च करण्यासाठी वेळ काढत नाहीत, स्वतःवरती वेळ काढत नाहीत खर्च करण्यासाठी, त्यावेळेला आपण आपलं स्किल डेव्हलपमेंट करत नाहीत, माइंडसेट डेव्हलपमेंट करत नाहीत, तर आपण स्वतःला कोणत्याही पद्धतीत शिकवत नाही, तर आपण काय होतो, सतत दुसऱ्याच्या नजरेत कमीपणाचा भाव आणण्या इतपत आपण स्वतःला डेव्हलप करत नाही, तोपर्यंत कमीपणा वाटत राहतो आणि आपल्या स्वतःचाच म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स वाटत नाही. तर त्यासाठी काही 10 टिप्स किंवा रूल्स मी काढलेल्या आहेत, त्या आपण जर थोड्याशा फॉलो केल्या आणि स्वतःला जर शिकवत गेलो तर नक्कीच बघा तुमच्यामध्ये किती चांगला बदल जाणवतोय ते. पहिलं, फाइंड युअर पर्पज अँड स्टार्ट नाऊ. बऱ्याचदा आपण आपलं पर्पजच डिफाईन करत नाही किंवा स्वतःचं पर्पज आपण सापडवत नाही. आता समजा मला युट्यूब चालवायचं तर का चालवायचं, तर मला काय वाटतं की युट्यूब हे एक माध्यम आहे, एक चांगला मार्ग आहे दुसऱ्यांशी आपला संपर्क वाढवण्याचा आणि दुसऱ्यांशी आपल्याला कनेक्ट होण्याचा, आणि आपल्या स्वतःला काय येते हे कधी कधी आपल्याला स्वतःला कळत नाही बरं का. परंतु जर आपण करत गेलो ना तर स्वतःतले इतकं चांगले स्किल्स आपले बाहेर पडायला लागतात ना, की तुम्ही बघा त्या स्किलमुळे आपल्यालाही आपण एक नव्याने सापडायला लागतो. आणि एक गोष्ट खरंच खरी आहे की स्टार्ट नाऊ. खरंच लवकरात लवकर सुरुवात करा कोणत्याही गोष्टीची. जितक्या लवकर सुरुवात करू ना तेवढं आपल्याला सगळ्यात सोपा मार्ग जातो. ज्यांनी म्हणजे कोणत्याही व्यवसायात असू द्या, कमी वयात सुरुवात केली आहे, लवकर सुरुवात केली आहे, त्यांचा व्यवसाय लवकरात लवकर स्थिर होतो आणि त्यांना डेव्हलप व्हायला खूप चांगला वेळ मिळतो. तर स्टार्ट नाऊ. कोणताही वेळ परफेक्ट नाही, कोणताही दिवस परफेक्ट नाही, कोणताही टाइम परफेक्ट नाही, कोणतीही गोष्ट परफेक्ट नसते. कधी कधी आपल्याला वाटतं मला गट फिलिंग येत नाहीये, मला ती गोष्ट करण्याची फिलिंग येत नाहीये, परंतु काही फिलिंग काही नसतं. फक्त ती करण्याची इच्छा धरा आणि करायला लागा. कसं होतंय, परफेक्शन कोणतेही परफेक्ट काम होत नसतं, कोणतंही नाही. आता मी औषधं विकते, माझ्याकडून ते प्रत्येक वेळेस चांगल्या पद्धत दिलं गेलं जातं असं होतच नाही, परंतु करणं महत्वाचं आहे. त्यामुळे मी हरवून किंवा अरे मला जमत नाही असं म्हणून मी घरी बसले तर मला कोणीच म्हणणार नाही की अरे तिथं तू उभा राहा म्हणून, कारण स्वतःला स्वतः तयार करायचं असतं ना, उभा करायचं असतं. त्यामुळे स्टार्ट नाऊ हे फार महत्वाचं आहे. आणि स्वतःला सापडवा, स्वतःला वेळ द्या आणि घडवा स्वतःला. आताच्या ह्या युगामध्ये आपण एका म्हणजे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण स्वतःला सोशल मीडियाशी कनेक्ट करून खरंच खूप चांगल्या पद्धतीत स्वतःला सिद्ध करू शकतो. त्यामुळे स्टार्ट नाऊ. दुसरं, डोंट गेट हर्ट. बऱ्याचदा काय होतं, म्हणजे माझ्याही बाबतीत होतं, आपण छोट्या गोष्टीनं इतकं हर्ट होतो. मला तो असं म्हणला, मला त्याने पाणी दिलं नाही, मला त्यानं अशा पद्धतीत बघितलं, आणि ह्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना स्वतःला हर्ट करण्याच्या, त्याच्यामध्ये आपण अडकत चालतो आणि त्याने काय होतं, स्वतःला आपण डाऊन करत चालतो. जितकं आपण आपल्याला हर्ट करणाऱ्या गोष्टींकडे जास्त आपला जर कल वाढत गेला ना तर आपल्या डोक्यात त्याच गोष्टी राहतात. हर्ट कोणत्या गोष्टींनी व्हा, स्वतःला सिद्ध करण्याच्या गोष्टींनी व्हा. मी आज हे करू शकलो नाही त्या गोष्टींनी हर्ट व्हा, परंतु ह्या गोष्टींनी हर्ट होऊ नका की मला कुणी काय म्हणतंय, काहीही मॅटर करत नाही. तुमची जितकी सिद्धता असेल ना, तुमचे जितके काम, तुमचं जे बोलल ना ते तुम्हाला बाकी काहीही बोलत नाही. तुम्हाला कोणी दिसण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर, कपड्यावर कोणी काहीही म्हणू दे, तुम्ही खरंच लक्ष देऊ नका, हर्ट होऊ नका. चल तो म्हणलाय तो त्याची त्याला लागू दे, परंतु खरंच कोणाच्याही बोलण्याने हर्ट होऊ नका. आणि आपण जर हर्ट होऊन जर स्वतःला कमी लेखत गेलोत ना तर त्या एका गोष्टीमध्ये आपण इतका अडकतो, तितका आपला ब्रेन अडकतो ना की आपला ब्रेन त्यातून सुटतही नाही, विचार सुटत नाहीत. विचाराचा लूप इतका अवघड असतो ना हा. जर आपण ह्याने असं म्हणलं त्याने तसं म्हणलं, ह्या हर्ट होणाऱ्या गोष्टीत अडकत गेलो तर लूपमध्ये अडकू नका. स्वतःला लूपपासून तोडा, स्वतःला घडवण्याकडे कल द्या आणि ह्या गोष्टीपासून हर्ट करा. मला नवीन गोष्ट शिकायची आहे, मुलांच्या नवीन गोष्टी शिकून घ्या. आजकाल जर मुलांशी कनेक्ट राहिलं ना तर त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. आपल्या छोट्या मुलांना पण सोशल मीडिया खूप चांगलं समजतं किंवा त्यांच्याकडे खूप सारं नॉलेज असतं. त्यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासात थोडं मन गुंतवत गेलं तर आपल्याला त्यांच्याकडून बऱ्याच नवीन गोष्टी शिकता येतात. पुस्तकातून त्यांच्या नवीन गोष्टी शिकता येतात आणि मुलांनाही शिकवता येतात. दुसरी, लिव्ह ॲज इफ यू आर, म्हणजे आपण आपल्याला आहे ना, म्हणजे बऱ्याचदा आपण आपल्या पॅरेंट्सशी खूप कनेक्ट असतो, परंतु जर आपण आपल्या पॅरेंट्सपासून लांब राहिलो किंवा आपल्या कोणत्याही आवडत्या व्यक्तीपासून आपण जर लांब झालो तर आपलं जीवन आपण कसं जगू. ही गोष्ट जितकी आपल्याला जास्त फील देते ना, वाईट फील देते खरंच. म्हणजे आपल्याला झोपेतून उठलं, कधी आपल्याला वाटलं की अरे माझ्या आवडत्या गोष्टीला किंवा माणसाला असं काही झालं, किंवा आपल्या कोणतीही गोष्ट असू देत, आपलं घर, आपली जी गोष्ट आपल्याशी जास्त कनेक्टेड आहे त्या गोष्टीशी जर आपण लांब झालो तर आपल्याला कसं हार्ट फील होतं. त्या पद्धतीत आपण आपल्या स्वतःला घडवण्याकडं आपल्याला फील आलं पाहिजे की मला तितकं वाटलं पाहिजे की मला ते करायचंय.
माझ्यापासून ही गोष्ट गेली तर मी कसं जगन, तर त्या पद्धतीत मला आत्तापासून जगायचं आहे, आत्तापासून मला ती गोष्ट करायची आहे. म्हणजे वाईट वाटतं ती फील घेताना, परंतु जितक्या तीव्रतेनं बऱ्याचदा पहा आपण आपल्या मुलांना खूप सॉफ्ट कॉर्नर देतो, खूप कम्फर्ट झोन देतो, परंतु जितकं हार्ड आपल्याला पण आपल्या आईवडिलांनी हार्ड होऊनच थोडंसं बाहेर ढकललं, त्यामुळं आपण काहीतरी करू शकलो. आणि बऱ्याचदा मुलांना सॉफ्ट कॉर्नर दिल्यामुळे काय होतं, मुलं त्यांचे स्किल्स बाहेर काढू शकत नाहीत, त्यांच्या स्वतःवरती मेहनत घेत नाहीत. आणि त्यासाठी मुलांशी पण थोड्याफार का होईना आपण हार्ड वागा, थोडंसं त्यांना घडू द्या, थोडं त्यांना मोकळं सोडा, थोडंसं त्यांना पण चटके बसू द्या स्वतःच्या जीवनाचे पण, की अरे जीवन जगताना इतकं सोपं किंवा सॉफ्ट नाही आहे. बऱ्याचदा आपण त्यांना पैसे पाणी पुरवतो, परंतु त्यांना स्वतःला कष्ट घेण्याचे, पैसे मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतं किंवा काय सहन करावं लागतं हे पण थोडंसं कळू द्या. व्हॉट्स युअर एज अँड लिमिट्स म्हणजे काय, आपण एकतर फेक काही वागायचं नाही. जितकं आपण लॉयल असू किंवा जितकं आपण खरेपणानं वागू, तेवढं आपलं प्रेझेंटेशन पण चांगलं असतं, स्वतःचं प्रेझेंटेशन. आणि स्वतःच्या लिमिट्स आणि एज जर माहिती असल्या तर आपण आपल्या गोष्टींवरती जास्तीत जास्त आपण हार्डवर्क करू शकतो किंवा त्या गोष्टीला चांगल्या पद्धतीत आपण प्रूव्ह करू शकतो. नाही तर आपण कोणत्याही म्हणजे एखाद्याकडून आपल्याला रिप्लेस केलं जाऊ शकतं. आणि बऱ्याचदा आता समजा एखादा व्यवसाय करत असलो आपण आणि आपल्याला जर आपल्या लिमिटेशन्स आणि एज माहिती असल्या तर त्याच्या पुढे जाऊन आपण आपल्या स्वतःला कशा पद्धतीत लोकांसाठी प्रेझेंट करू हे आपल्याला कळायला लागतं. नो ब्लेंडर्स म्हणजे काय, आपण स्वतः सकाळी उठल्यानंतर काय काय करतो, उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हे सगळं स्वतः लिहायचं. आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे सकाळचं रुटीन लिहायचं नाही, मी सकाळी उठलो, व्यायामाला गेलो, जेवलो, झोपलो, ह्या पद्धतीत नाही लिहायचं. तर मी माझ्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय बरं केलं, माझी एक म्हणजे बिग बकेट काय आहे, बिग बकेट म्हणजे काय, माझी इच्छा काय आहे, की मला तीव्रतेनं वाटते की माझ्यामध्ये हा बदल व्हावा किंवा माझ्या जीवनात हा बदल व्हावा किंवा मला ही गोष्ट मिळावी, ती कोणती आहे, ती गोष्ट काय आहे, आपण त्यासाठी काय प्रयत्न केले दिवसभरात किती वेळ दिला ती गोष्ट आपली चांगली होण्यासाठी किंवा स्वतःला घडवण्यासाठी, आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले, ही गोष्ट आपण लिहिली पाहिजे. किंवा नाही लिहिली तरी मी स्वतःला रिपीट करून सांगितलं पाहिजे की मी काय केलं त्या एक गोष्ट माझी वाढवण्यासाठी. तर त्या एका गोष्टीला आपण एक महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या गोष्टीमध्ये आपण वेळ दिला पाहिजे स्वतःला म्हणजे घडवण्यासाठी किंवा ती गोष्ट आपली प्रूव्ह करण्यासाठी. त्यानंतर डोंट टेक डिसिजन टू प्लीज अदर्स, ही गोष्ट खूपदा केली जाते. म्हणजे आपण दुसऱ्यांना प्लीज करण्यासाठी, दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी खरंच काहीही करू नका. बऱ्याचदा काय होतं की आपण फोटो काढतो परंतु आपल्या फोटोला इतरांनी नावं ठेवलं तर आपल्याला वाटतं की अरे माझा फोटो चांगला आला नाही, किंवा मी ड्रेसअप केलाय, मी चांगला ड्रेस घेतलाय, परंतु इतरांनी नावं ठेवलं म्हणून माझा ड्रेस चांगला नाहीये. किंवा आपण गाडी घेतलीये, ती गाडी इतरांनी चांगली म्हणली नाही म्हणून आपली गाडी चांगली नाहीये. किंवा बऱ्याचदा आपण दुसऱ्यांच्या नजरेत स्वतःला नेहमी चांगलं शोधण्याचं, स्वतःला म्हणजे स्वतःची सिद्धता फक्त दुसऱ्यांच्या नजरेत आपण पाहायला लागतो. मला तर असं वाटतं की आपण आहे ना दुसऱ्यांसाठी खरंच काहीही करू नये. म्हणजे मला वाटतंय ना हे चांगलं आहे, मी स्वतः चांगली आहे, माझे हे गुण चांगले आहेत, तर मला काय करायचं, कोणाला काय वाटतंय त्याच्याशी. आणि दुसऱ्यांसाठी आता बऱ्याच पर्पज शुड कम बिफोर एनी एक्सक्युजेस. म्हणजे काय, आपलं पर्पज आपल्या डोक्यात आलं पाहिजे नेहमी, की काही आपण एक्सक्युजेस देताना. बऱ्याचदा आपल्याला आता मी पण बऱ्याचदा ठरवत असते मला व्हिडिओ बनवायचा आहे किंवा मला नवीन ही गोष्ट शिकवायची. मग मला वाटतं अरे माझं घरातलं काम नाही उरकणार, किंवा मला इकडं बाहेर जायचंय, मला तिकडं जायचंय, किंवा मला मेडिकलमध्ये जायचं, मला बाहेर माझ्या पाठीमागं मुलांचं काम आहे. अरे नाही, ह्या सगळ्या एक्सक्युजेस झाल्या. पॅरेंट्सचे एक्सक्युजेस असू द्या, मुलांचे एक्सक्युजेस असू द्या, घरातल्या कामाचे एक्सक्युजेस असू द्या, कोणतंही संकट असू द्या, त्यात आपण थोडा वेळ काढून त्या गोष्टीला वेळ दिला तरच ती गोष्ट आपली पूर्णत्वास जाते. जितका आपण जास्तीत जास्त वेळ त्या गोष्टीला देऊ तेवढी ती गोष्ट वाढते. त्यामुळे एक्सक्युजेस न देता ती गोष्ट केली पाहिजे. त्यानंतर फ्रेंड्स हू कॉल यू आउट फॉर युअर मेडिओक्रिटी. म्हणजे काय, आपल्याला जे एक स्वतः एक आपण साचा तयार केलेला असतो, एक आपण कुकून तयार केलेला असतो, त्या कुकूनच्या बाहेर काढणारे काही आपले फ्रेंड्स आपण स्वतः शोधले पाहिजेत, काही लोक आपले जवळचे शोधले पाहिजेत. आपलं पार्टनर असू द्या, मुलं असू द्या, आपले कोणी फ्रेंड्स असू द्या, ह्या असा एखादा तरी फ्रेंड असा किंवा अननोन कोणी जरी पर्सन असला ना की त्यांनी म्हणलं पाहिजे अरे तुझं काय चाललंय, किंवा आपण त्याला सांगितलं गेलं पाहिजे की माझ्याकडून हे काम होत नाहीये, ते कशा पद्धतीत करू, ती अडचण थोडीशी सांगता आली पाहिजे. ह्या असा जर एखादा आपल्याला कुणी जरी जवळचा असला ना तरी आपल्या
आपल्याला थोडंसं आपल्याला त्या सर्कलमधून कुकूनमधून बाहेर काढणारा एक कोणीतरी आपल्याला हात देणारा भेटायला लागतो. ज्या वेळेस आपल्याला वाटतं की आपण खूप स्टक झालोय एखाद्या गोष्टीमध्ये, त्यावेळेला कुणीतरी एक जण तरी पाहिजे आपल्याला बाहेर काढणारा. आणि टू कॉट यू इन युअर कोर्स म्हणजे काय, आपण आपल्या स्वतःला एका कोर्समध्ये स्वतःला बांधून घेतो की मला हेच फक्त अशाच लिमिटेशन्समध्ये स्वतःला राहता येते किंवा अशाच लिमिटेशन्समध्ये मला वागता येते, बोलता येते. तर नाही, आपण आपल्या स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे, स्वतःला थोडंसं मोकळं सोडलं पाहिजे. स्वतःच्या आपल्याला वाटत नाही त्या स्किल्स आपण आपल्या स्वतःच्या बाहेर काढता आल्या पाहिजेत. त्यानंतर आपण आपल्या स्वतःला म्हणजे एक प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे नेहमीच. सगळ्या गोष्टींमध्ये एक प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे. हे नाही तर हे झालं तरी चालेल. म्हणजे समजा फ्रस्ट्रेट न होता एखाद्या गोष्टीसाठी आपण आता मनाने आपण ठरवले की ही गोष्ट करायची आणि ती गोष्ट झालीच नाही तर आपण बऱ्याचदा फ्रस्ट्रेट होतो, डिप्रेस होतो. परंतु ती गोष्ट नाही झाली तर आपण नेहमी प्लॅन बी ठेवला पाहिजे. प्लॅन बीनी एक वेगळा आनंद मिळतो. आणि असं काहीही नाही की प्लॅन बी सक्सेस होणार नाही, ए नाही झाला म्हणून. मग तर त्यासाठी आपण आपल्या प्लॅन बीवर जर फोकस केला तर जी गोष्टीवर आपण फोकस करू ती गोष्ट वाढायला लागते. आपलं केस असो, आपलं दिसणं असो, आपलं डोळे असो, कोणत्याही गोष्टीवरती फोकस केला, कोणत्याही गोष्टीला धन्यवाद म्हणायला लागलोत की ही गोष्ट मला मिळाली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे, खूप आभारी आहे, खूप आभारी आहे, तर ती गोष्ट नक्कीच वाढायला लागते. त्यामुळं आपण त्या प्लॅन बीवरती सुद्धा तितकी मेहनत घेतली तर प्लॅन बी नेहमी रेडी ठेवा आणि ती गोष्ट वाढवायला लागा. तर माझा आजचा हे जे 10 टिप्स आहेत ह्या जर तुम्ही खरंच लक्षात घेतल्या, थोड्याशा ऐकल्या मनपूर्वक, तर तुम्हाला नक्कीच मदत होईल स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. तर थँक्यू.